जंगलात असे काही प्राणी असतात ज्यांच्या भोवती गूढतेचं वलय असतं. काही लोक त्यांना शुभ समजतात, तर काही लोक त्यांचं दर्शन अपशकुनी मानतात. विशेषतः ज्यांचा अंधश्रद्धांवर विश्वास असतो, जादूटोणा, मंत्रतंत्र यांच्यावर विश्वास असतो, अशा लोकांसाठी असे प्राणी म्हणजे आकर्षणाचा विषय असतात. बोलबिडूच्या जंगल स्टोरीजमध्ये आज मी तुम्हाला अशाच एका गूढ प्राण्याविषयी सांगणार आहे, ज्याचं नाव आहे उदमांजर. नमस्कार, मी अनंत सोनवणे. खूप वर्षांपूर्वी मी कोकणातल्या एका गावात मुक्कामी होतो. मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या छतावर काहीतरी धावल्याचा आवाज आला. रात्र असल्यामुळे माकड असण्याची शक्यता नव्हती. घरातली मांजर घरातच होती. मग छतावर काय धावत असेल? घरमालकांनी शांतपणे सांगितलं, काळजी करू नका, उदमांजर असेल. मी म्हटलं, उदमांजर म्हणजे काय? त्यावर ते हसून म्हणाले, कोकणातलं एक भूत समजा. नंतरच्या काळात मी वेगवेगळ्या गावांमध्ये विविध प्रकारच्या कथा ऐकल्या या उदमांजराविषयी. विशेषतः कोकणात उदमांजराबद्दल खूप गैरसमज आढळतात. उदाहरणार्थ, हा जर घराच्या छतावरून गेला तर घरी पाहुणे येतील, याचा आवाज ऐकला तर ते अपशकुनी असतं, किंवा त्याला पाहिलं तरीसुद्धा ते अपशकुनी असतं. याच्यामध्ये काहीतरी जादुई शक्ती आहे, तंत्रमंत्रासाठी याचा वापर केला जातो. अशा अनेक प्रकारचे गैरसमज कोकणामध्ये आढळतात. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. खरं पाहायला गेलं तर हा प्राणी अत्यंत निरुपद्रवी असा आहे. हा मांजरसुद्धा नाही किंवा मुंगूससुद्धा नाही. विवरीड कुळातला हा प्राणी आहे आणि आपल्याकडे भारतामध्ये जवळजवळ 6 प्रकारचे उदमांजर सापडतात. महाराष्ट्रात 3 प्रकारचे उदमांजर आढळतात: स्मॉल इंडियन सिवेट, एशियन पाम सिवेट आणि ब्राऊन पाम सिवेट. आजच्या एपिसोडबद्दल आपण बोलतो आहोत एशियन पाम सिवेटबद्दल. साधारणतः 21 इंच इतकं लांबी असते, 2 ते 6 किलोग्रॅम इतकं वजन असतं आणि कोकणाबरोबरच पश्चिम घाटामध्ये म्हणजे सह्याद्री रांगेत सुद्धा हे आढळतात आणि विदर्भातल्या काही जंगलांमध्ये सुद्धा उदमांजर पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हा प्राणी वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. रंग काळा असल्यामुळे काही ठिकाणी याला काळं मांजर म्हटलं जातं, काही ठिकाणी त्याला मसण्याऊतसुद्धा म्हणतात. हे का? कारण असा गैरसमज आहे की हा प्राणी जो आहे तो स्मशानाच्या आसपास राहतो आणि मग स्मशानामध्ये पुरलेली प्रेतं जी असतात ती उकरून तो खातो. असा गैरसमज असल्यामुळे त्याला मसण्याऊद, मसनवट म्हणजे स्मशानभूमी, म्हणून त्याला मसण्याऊद असं नाव दिलं जातं. हा प्राणी जो आहे तो फळं खातो, त्यामुळे बागांमधले आंबे असतील, काजू, फणस या फळांची तो चोरी करतो, म्हणून त्याला कांडेचोर असं सुद्धा नाव दिलं जातं. आता त्याला उदमांजर का म्हणतात? कारण याच्या शेपटीच्या मागे त्याच्या गुदद्वाराजवळ काही विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी असतात आणि त्या ग्रंथींमधून तो एक स्त्राव सोडतो. त्याला अत्यंत उग्र असा एक वास असतो, उदासारखा वास तो असतो आणि म्हणून त्याला उदमांजर असं सुद्धा नाव दिलं गेलं आहे. उदमांजर हा प्राणी खूप लाजाळू आहे, तसाच तो निशाचर सुद्धा आहे. म्हणजे काय की तो रात्रीच बाहेर पडतो. मग दिवसा काय करतो? तर एखाद्या जुन्या घराच्या माळ्यावर किंवा झाडाच्या ढोलीत किंवा फांदीच्या आड विश्रांती घेत बसतो आणि जेव्हा अंधार पडतो तेव्हा तो बाहेर निघतो. झाडावर चढण्यात एक्सपर्ट असतो, खारीसारखा या फांदीवरून त्या फांदीवर पटापट जातो आणि सहसा एकटा राहतो. नर आणि मादी जेव्हा मिलनाचा काळ असतो तेव्हाच एकत्र येतात. साधारण 60 दिवसांचा गर्भधारणेचा काळ असतो. 60 दिवसांनी मादी 2 किंवा 5 पिल्लांना जन्म देते. जन्माच्या वेळी पिल्लांचे डोळे बंद असतात. ही पिल्लं जोपर्यंत स्वतःचं अन्न स्वतः मिळवत नाहीत तोपर्यंत मादी त्यांना दूध पाजते आणि नंतर मात्र ते आईपासून वेगळे होतात. आता हे उदमांजर नेमकं काय खातं? तर जवळजवळ सगळं काही. म्हणजे काय की जंगलात जी काही फळं असतात ती फळं तो खातो. याशिवाय कीटक, छोटे साप, छोटे पक्षी, अंडी जे मिळेल ते तो खात राहतो. आता फळं जेव्हा हा खातो तेव्हा त्याच्या विष्ठेवाटे त्या फळांच्या बिया बाहेर पडतात आणि त्या जंगलामध्ये त्या बियांचा प्रसार होतो. जंगलामध्ये जैवविविधता वाढते आणि हे त्याचं जंगलाला सगळ्यात मोठं कंट्रीब्युशन असतं. आता उदमांजराविषयी सगळ्यात रंजक गोष्ट सांगतो. कोपी लुवाक नावाची एक कॉफी आहे. ही कॉफी जगातली सर्वात प्रसिद्ध आणि महागडी मानली जाते. असं का होतं? उदमांजर कॉफीची फळं खातो. आता जेव्हा तो ही फळं खातो तेव्हा त्यातली उत्तम आणि पिकलेली सर्वोत्कृष्ट अशी फळं निवडून तो खातो. फळाचा गर जो असतो तो त्याच्या पोटामध्ये पचतो, मात्र बिया पचत नाहीत. या बियांचं काय होतं? उदमांजराच्या पचनसंस्थेमध्ये जे विविध प्रकारचे एन्झाईम असतात त्या एन्झाईमचा या बियांवर परिणाम होतो, रासायनिक प्रक्रिया घडून येते आणि त्यांची चव बदलते.
आता या न पचलेल्या बिया जेव्हा विष्ठेतून बाहेर निघतात तेव्हा त्यांची चव बदललेली असते. या विष्ठेतून बाहेर पडलेल्या बिया गोळा केल्या जातात, स्वच्छ धुवून वाळवल्या जातात आणि त्यापासून कॉफी बनवली जाते. पण ही कॉफी एवढी महाग का असते? त्याची दोन कारणं. पहिलं म्हणजे उदमांजर सर्वोत्कृष्ट फळं निवडूनच त्या खातात, त्यामुळे ही कॉफी महाग बनते. दुसरं म्हणजे नैसर्गिकरित्या उदमांजराच्या विष्ठेतून बाहेर आलेल्या या बिया त्यांचं प्रमाण खूपच कमी असतं, त्यामुळे अशा पद्धतीने बनलेल्या कॉफीचं प्रमाणही कमी असतं आणि म्हणून ही कॉफी महाग असते. मात्र या सगळ्या विषयाला एक काळी बाजूसुद्धा आहे. या कॉफीला मिळणारी किंमत लक्षात घेता लोकांनी असे प्रकार सुरू केले की उदमांजराला पकडून पिंजऱ्यात ठेवायचं, त्याला सतत कॉफीच्या बिया खाऊ घालायच्या आणि मग त्याच्या विष्ठेतून बाहेर पडलेल्या बियांपासून कॉफी बनवायची आणि ती कॉफी विकायची. हा प्रकार जेव्हा उघडकीला आला तेव्हा विविध संस्थांनी अशा प्रकारच्या कॉफीवर बंदी आणावी याच्यासाठी सातत्याने मागणी केली. या उदमांजराविषयीची आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे सिवेट मस्क. मगाशी मी सांगितलं तसं त्याच्या शेपटीखालच्या भागात ग्रंथी असतात आणि त्याच्यातून एक प्रकारचा स्त्राव सोडला जातो, ज्याला सुगंध असतो, वास असतो. तर हा स्त्राव जो आहे तो खरं तर एकमेकांना संदेश देण्यासाठी असलेली निसर्गाची योजना आहे. मात्र हुशार माणसाने त्याचा वापर परफ्यूममध्ये म्हणजे अत्तरामध्ये करायचं ठरवलं. अगदी राजा महाराजांच्या काळापासून अत्तरामध्ये त्याचा वापर होतो. विशेषतः अत्तराचा वास जो आहे तो दीर्घकाळ टिकण्यासाठी या स्त्रावाचा आणि या सुगंधाचा वापर केला जातो. तर असा हा बीजप्रसाराचं काम करणारा प्राणी, अत्यंत निरुपद्रवी प्राणी, मात्र आपल्या गैरसमजुतींना बळी पडणारा प्राणी तुमच्या घराच्या आसपाससुद्धा नक्कीच असेल. एकदा तुम्ही शोध घेऊन तर बघा. उदमांजराची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि तुमचा उदमांजराबरोबरचा काही अनुभव असेल तर तो सुद्धा कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा.